नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे NDTV मध्ये. पुण्यातल्या हवेच्या गुणवत्तेची सुधारणा करण्यासाठी महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासारखी आस्थापना सुरू केलेली आहे. कारण आता हे जे तुम्ही पाणी बघितलं ते पाणी हवेतली ही जी धूळ आहे ते धूळ कमी करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. दुर्दैवाने पुणे असेल, मुंबई असेल, इतकं प्रदूषण वाढलंय की तुम्हाला अशा काहीतरी उपाययोजना कराव्याच लागतील. योगेशराव, जरा तुमचा हात असं करून दाखवा बरं, हे कसं सुरू होतं. हे बघा, हे सुरू झालं. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघत आहात NDTV वरती. योगेशरावनी आता हे पाणी सुरू केलं. योगेशराव, तुमचा पूर्ण परिचय करून द्या. इकडे बघा तुम्ही. योगेश ज्ञानबाप्पा असेल का? योगेशराव, किती गाड्या आहेत तुमच्या अशा? 5 गाड्या आहेत. 5 गाड्या. एका गाडीमध्ये किती पाणी? 6000 लिटर. 6000 लिटर. एकदा चालू करा पुन्हा पाणी. ही आपत्कालीन पुण्यामध्ये सध्याचं जे प्रदूषण वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि या 6 गाडीमधून प्रत्येक गाडीच्या एका टँकमध्ये किती पाणी आहे? 6000 लिटर. 6000 लिटर. किती वाजता गाडी निघते? सकाळी 5:30. सकाळी 5:30ला. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असते? संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत. पुणेकरांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे गाड्या बघितल्यात का? कारण ह्या तातडीच्या उपाययोजना आता सगळीकडे सुरू झाल्या. चला बसा गाडीमध्ये. सर, बंद करायला सांगतात लोक. गाड्या मस्त पाहिल्यात लोक, डायरेक्ट हात करतात बंद करा. बंद करा. बसा गाडी. बंद करा म्हणतात. या आपण आता या गाडीमध्ये जाऊ. तो ही व्यवस्था करावी लागली कारण पुणे शहरातली, इकडे जाऊ, पुणे शहरातली प्रदूषणाची पातळी इतकी वाढलेली आहे. ही सगळी आपण ह्या गाडीच्या माध्यमातून समजून घेऊ की काय चाललंय, कसं चाललं आहे आणि पुण्यातलं प्रदूषण जे वाढलंय ते कसं वाढलंय. ह्या गाडीची रचना कशी आहे योगेश? काय काय ह्या गाडीमध्ये? गाडीमध्ये म्हणलं तर गाडी सारखीच गाडी आहे, फक्त पाण्यासाठी ती सिस्टीम बनवून घेतलेली. गाडी डायरेक्टली आपलं चिखलीमध्ये बनवलेली आहे. बरं, कंपनीने वेगळी बनवून घेतली. हे हिचं हेड आहे. मागं काय? ते मागचं सगळं बनवून घेतलेलं कंपनी. बरं, त्याच्यामध्ये मध्ये जेनसेट एक. हा, जेनसेट मध्ये जेनसेट नंतर पाणी उडतं टाकी. बरं. जेनसेट आहे, त्यात पाणी भरलेलं आहे. नाही, जेनसेट मध्ये नाही. टाकी वेगळी आहे, जेनसेट वेगळं आहे. पाणी भरलेलं. आता आपण काम करू. तुम्ही ती गाडी चालवा. बसा इकडे, निकेतन बस. आणि आपण आता ते धूळ उडवत जे धूळ, आता ह्या रस्त्यावर पुण्यात किती धूळ आहे? भरपूर आहे सर. हा, पुण्यातली ही आपत्कालीन व्यवस्था तुम्ही बघत आहात की पुणे शहरातलं प्रदूषण किती प्रचंड वाढलंय. आणि त्यामुळं महापालिकेला आता ही उपाययोजना करावी लागली. योगेशरावनी आता ते सुरू केलं. पाण्याचा ब्लर, जो ब्लोअर आहे तो आता सुरू झालेला आहे. पुणे शहरातल्या या धुळीला नियंत्रित करण्यासाठी अशा पद्धतीनं हा ब्लर सोडला जातोय. पाणी कुठे भरायचं? पाणी इकडं आपलं पर्वतीला पाणी भरायचं. आणि शहरात किती चक्रा होतात मग तुमच्या? 4 चक्कर होते सर. तुमच्या 4? या रोडला 4 चक्कर होते. बरं, तुम्ही रोज 4 चक्रा करणार. राहिलेल्या गाड्या किती करणार? त्या बी 4. पाणी चालू करा. चालू आहे ना पाणी. बंद करायचं नाही. आपण आता चालू राहू दे ना. बघत जाऊ ना. पुणेकरांना कळू तर दे की पुणे महापालिका कशा पद्धतीच्या उपाययोजना करते. लोक काय म्हणतात त्याला की चालू केल्यावर? पाणी मारू नका म्हणतात लोक. लोक म्हणतात पाणी मारू नका. बंद करा म्हणतात. का बरं? कशाला पाणी मारतात? हां, लोकांना आतापर्यंत एकच वाटतंय की ह्या गाड्या झाडांना पाणी मारण्यासाठी. हां. त्यांना हे माहित नाही की पोल्युशन जास्त असल्यामुळे हे नियंत्रणात आणण्यासाठी या गाड्या आणलेली. बरं, एका गाडीची किंमत किती होईल? 25 लाख रुपये. एक गाडी 25 लाख रुपयाची. अशा 5 गाड्या आहेत पुण्यामध्ये का 4? 5 आहे. 5 गाड्या. म्हणजे साधारणपणे 1.25 कोटीच्या गाड्या सध्या पुण्यामध्ये पाणी मारण्याचं काम करतात. बरोबर. आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये पाणी मारलं जातं? आता बघा, स्वारगेट हां, ते डायरेक्ट इकडं कोंडवा जायचं खाली. हां, इकडं पार तुम्ही आपलं मनसरवाडी फाट्यापर्यंत. इथे पार घाटापर्यंत खाली. हो. आणि बाकीच्या गाड्या आहेत. हां, त्यांना आता शिवाजीनगरवरनं एक गाडी जाते आपली वाघोली बिगोली तिकडं. एक गाडी आपली शिवाजीनगरवरनं ह्याला जाते बानेर वगैरे ती साईड. एक गाडी आपली स्वारगेटवरनं शेवळवाडी हडपसर. आणि एक गाडी तिकडं सेंगड रोड. परत तुमचं सांगतो चांदणी चौक, कॉर्पोरेशन, वारजे, गणपती माता तिकडे एक गाडी असते. कुठल्या भागात सगळ्यात जास्त प्रदूषण आहे? पोल्युशनचे त्यांनी नाही का हे बसवलेत सेन्सर सर. भारतीय विद्यापीठला सेन्सर जे रोज त्यांचे अपडेट असतील. सेन्सरवरती दाखवते पोल्युशन जास्त आहे. कुठे कुठे पोल्युशन? ह्या भागात जास्त आहे. कोणत्या?
भारतीय विद्यापीठ परत इकडं या मोठ्या गाड्या फिरतात ना हवेने जास्त धूळ या साईडला. आणि सगळ्यात कमी कुठं आहे प्रदूषण? कमी म्हणलं तर पलीकडल्या साईडला थोडं, म्हणजे कुठल्या? तिकडे बानेर वगैरे त्या साईड. त्या भागात थोडं कमी आहे, पण बाकी सगळ्या पुण्यामध्ये प्रदूषण जास्त आहे. हो बरोबर. आता करू आपला ब्लोअर चालू. मग ज्यावेळेला तुम्ही चालू करता त्यावेळेला लोक काय म्हणतात, नका चालू करू. लोक म्हणतात काय पाणी मारताय तुम्ही, इकडे झाडं नाही काय ना. मला तात्यांनी अडवलं होतं मोरे तात्या. वसंत मोरेने. काय तुम्हाला सांगायचं, गाडी पहिल्यांदा आणली. मला म्हणलं इकडे कुठे चाललंय. हा म्हणलं तात्या त्याच्यावर काय लिहिलंय ते पहा तुम्ही. म्हणजे नाही का वाचा, झाडांना पाणी मारण्यासाठी नाही. पण मला सांगा, रस्त्याच्या मध्यभागात पाणी मारायचं का कडेने? कडेने. चालू करा ते ब्लोअर. हे लोकांचा मात्र त्याला विरोध आहे. हो बरोबर. आणि एका फेरीला आपल्याला भाडं किती मिळतं महापालिकेकडून? ते नाही सर आपल्याला. कुठल्या कंपनीच्या गाड्या आहेत? कंपनी सुदीक्षा. सुदीक्षा. त्या कंपनीच्या ह्या गाड्या आहेत ज्या प्रदूषण कमी करण्यासाठी. तुम्ही बघत असाल तर लोकांचा असा समज आहे की हे प्रत्यक्षामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी आहे, पण पुण्यातलं एवढं प्रदूषण वाढलंय की आता योगेश सहित या बाजूला, आता आम्हालाही उतरायचं आहे योगेश, आपण खाली उतरू. चालू ठेवा तिथलं. खाली उतरून मी तुम्हाला दाखवतो की ही गाडी जी 25 लाख रुपये किमतीची आहे, त्या गाडीतनं पुण्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठीचे युद्ध पातळीवरचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्या प्रयत्नामध्ये हे असं दृश्य पुणेकरांना पहिल्यांदाच बघायला मिळत असेल की ज्या दृश्यात अशा पद्धतीनं पाणी मारून कुठं चाललंय ते पाणी बघा. लोकांना हे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ही पुण्यासारख्या शहरातली, जिथे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या, त्या शहरातली ही अनोखी दृश्य आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे, कात्रज.